नमस्कार. DS4 न्यूज येवल्यामध्ये आपले स्वागत आहे. येवल्यात दुर्गाव येथे एका कष्टकरी शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गट नंबर 382 मधील शेतकरी संजय बाळासाहेब वाळके यांनी आपल्या एक एकर शेतात कारल्याची लागवड केली होती. मात्र काही समाजकंटकांनी या उभ्या पिकाची अक्षरशः राखरांगोळी केली आहे. एका एकरामध्ये असलेल्या 15 लाईन्सपैकी तब्बल 9 लाईन्स मुळासकट उकरून फेकण्यात आल्या आहेत. प्रत्येक लाईन 350 फुटांची होती. या नुकसानीमुळे शेतकऱ्याचे 15 ते 16 लाखांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पिकाची क्रूर नासधूस पाहून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. DS4 न्यूज येवल्यासाठी दीपक सोनवणे, येवला. शेतीचं नुकसान झालं. माझे नाव आहे संजय बाळासाहेब वाळके. मी धुळगाव येथील रहिवासी असून माझ्या शेतीत मी 1 एकर कारलं पीक केलं होतं. तर कांद्याला भाव नसल्यामुळे मी पर्यायी पीक म्हणून कारलं पीक निवडण्याचं ठरवलं आणि त्या पीक चांगलंही आलं आणि माझे कारले चालू झाले होते. मला भावही चांगले मिळत होते. 600 ते 700 रुपये कॅरेट भाव मिळत होते. कोणीतरी इथल्याच विकृत इस्माने याची रात्रीतून पूर्ण वेल उपटून टाकली आणि माझी पूर्ण नुकसान केलेली. याच्याबद्दल मी तक्रार म्हणून येवला तालुका पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे त्याचीवाली. आणि मला शासनाला एवढीच विनंती की तुम्ही आता मला याच्यात काहीतरी सहकार्य करावं, कारण ही जी शेती उभी केली मी कर्ज काढून केलेली आहे. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.